यशवंत तात्या माने यांनी आपल्याला अतिशय व्यवस्थित समाज आणि यांना कब्रस्तान, आणखीन एक कब्रस्तान, यांना पलीकडे कब्रस्तान, कारण हे कब्रस्तान हे मोहोळ शहरासाठी होतं. त्यावेळेला मोहोळ शहराची लोकसंख्या मुस्लिमांची असेल 1000-1500. त्यावेळेलाही 5 एकराचं काहीतरी कब्रस्तान केलेलं आहे. परंतु आता शहरातली लोकसंख्या वाढली आणि बाहेरून येऊन वास्तव करणाऱ्यांची लोकसंख्या वाढली. त्यामुळे ही लोकसंख्येच्या पटीत बघितलं तर फार अपुर अशा प्रकारचे कब्रस्तानची जागा आहे. आणि म्हणून खाजा बहिणी वगैरे मला सांगितलं की पलीकडच्या बाजूला कुठेतरी गायरान का गावठाण काहीतरी आहे, तर कलेक्टर कडून तेवढी एक आम्हाला या लोकांना, पलीकडच्या लोकांना त्याची व्यवस्था करावी अशा प्रकारची मीच तुमच्या सगळ्याच्या वतीने विनंती करतो. इथं अधिक बोलणार नाही, परंतु गेल्या 10 वर्षात जेवढा विकास या तालुक्याचा झाला नाही, मोहोळ शहराचा झाला नाही, तेवढा विकास हा या साधारणपणे मधले 2 वर्ष, पहिले 2 वर्ष आणि आता ते 1 वर्ष, 3 वर्षामध्ये होऊ शकला. त्याचं कारण यशवंत तात्या माने कर्तृत्ववान आहेत त्याबद्दल दुमत नाही, परंतु शेवटी तिथं देणार असणं आपला असला पाहिजे. आणि तिथं देणारं नेतृत्व हे अजित पवारच्या रूपाने अतिशय कर्तृत्वान तिथं असल्यामुळं हे सगळं आपल्याला या तालुक्यामध्ये होऊ शकलं. आणि म्हणून करता यात अजितदादांनी या आघाडीचा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तो कुठल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये, कुठल्या समाजामध्ये दुफळी निर्माण करावे म्हणून नाहीये. त्याच्या अपेक्षांना आपण या राज्यामध्ये काम करतोय. प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला त्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी, त्या तालुक्यातल्या मतदारांनी, आता गेली 6 टर्म या तालुक्यामधल्या मतदारांनी घड्याला मतदान केलेलं. म्हणजे अशा काय तालुके जे परंपरा आपल्या बरोबर आहेत, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आहे. आणि एका भावनेनं काय कोणी टीका केली असेल, कोणी टिप्पणी केली असेल, कोणी स्वार्थ म्हणला असेल, कोणी परमार्थ म्हणला असेल, परंतु अजित पवारांनी जो हा निर्णय घेतला तो केवळ आणि केवळ आपल्या विकासासाठी घेतला. आणि हे करत असताना भले कुठल्या पक्षाबरोबर अलायन्स केला असेल, परंतु खान साहेब आम्ही आमचे तत्व कधी सोडलेले नाही. आम्ही धर्मनिरपेक्ष माणसं आहोत, त्याच्याबद्दल आमच्यामध्ये तडजोड नाही. आम्ही सत्तेसाठी म्हणून कुठे जाणारी माणसं नाही, स्वार्थासाठी कुठे जाणारी माणसं नाही. आणि एवढ्या एका विचारानं आज आपण सोलापूर महाराष्ट्रामध्ये आज अलायन्स करून एवढा मोठा निधी, आज 2,500 कोटीचा निधी हा येऊ शकला. हा केवळ अशा प्रकारचा निर्णय घेतला. कदाचित उद्या पुढे काय सांगण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमची तडजोड ही विकासाबरोबर, विचाराबरोबर आमची तडजोड नाही. आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी मी हे आवाज या ठिकाणी स्पष्ट केलं. अधिक बोलणार नाही, अतिशय विस्तृत आमदार साहेबांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की कदाचित पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचा संभ्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भले आम्हाला सत्ता मिळू का न मिळू, पण आमची तत्व आम्ही सोडणार नाही. हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजीराजांचा, या शिवाजी महाराजांनी कधीच जातीवाद केलेला नाही. शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये अनेक मुस्लिम सुद्धा होते आणि तो विचार घेऊन आपण हा मोहोळ तालुका चालतो. आणि त्यातल्या त्यात मोहोळ तालुका, मोहोळ शहर हे तर अतिशय बंधुत्वानं काम करणारं शहर आहे. आपण बघितलं असेल की अनेक कुठे जातीय दंगली झाले, पण मोहोळ शहरामध्ये संयम राखला गेला. मग कधी वेगवेगळ्या घटनेतून झाले असतील, वेगवेगळ्या प्रकारातून झाले असतील, परंतु महाराष्ट्राला आपल्या मोहोळ शहरानं हा धर्मनिरपेक्ष संदेश दिला. हे तुम्ही दिला नाहीये, 3 पिढ्यांनी दिला. शहाजहान महाराजांच्या आजोबाच ना देवी बसवायचे पहिल्यांदा ते वडील, बरं वडील बसवत होते, शहाजहान महाराज बसवत होते. आता वसीमन त्यांचे सगळे सहकार्य आहेत.
हा संदेश या तालुक्यानं राज्याला दिला आहे आणि त्या भावनेनं आम्ही या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये काम करतो आहोत. पुढच्या काळामध्ये विकास थांबत नसतंय, विकास संपत नसतंय आणि याच्यासाठी म्हणून करता अशा प्रकारचा विकासात्मक काम करणारा माणूस आपण निवडून दिला पाहिजे. बघितलं माझ्या चुकीमुळे आपल्याला 10 वर्ष किंमत मोजावी लागली, ती माझी चूक आहे. समजा तुम्ही तुमचं कर्तव्य बजावलं, मी माझ्या कर्तव्यात जरा मागं पडलो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण एकच लक्षात ठेवा की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ती कुणाशी अलायन्स करेल ते विकासासाठी करेल, बाकी कशासाठी नाहीये. आणि आमचं जे तत्व आहे धर्मनिरपेक्षतेचं ते मात्र आम्ही कायम ठेवू. त्याच्याबद्दल आमचा पक्ष, आमचे नेते, आम्ही अजिबात तडजोड करणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा गेली 30 वर्ष आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला आमच्या सहकार्यानं दिलं. पुढच्या काळात अशा प्रकारच्या विकास कामासाठी, चांगल्या कामासाठी आपण सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि